नमस्कार, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचा युवक शहराध्यक्ष अरविंद नायकवाडी गेल्या 4 महिन्याखाली येथील महसूल अधिकारी शिवाजी भोसले यांच्याकडे जन्म मृत्यूच्या नोंदीसाठी अर्ज केला होता. तो त्यांनी घाळ केला. परत जिल्हा परिषद टायमाला परत एकदा अर्ज केला, तोही घाळ केला. परत नंतर एक 16/2/2026ला एक अर्ज केला. त्यांनी मला कुठलीही नकला दिल्या नाहीत. परत त्यांनी एक त्यात त्रुटी काढली की त्या गावाची नावं नाहीत. परत एक 25 तारखेला अर्ज केला, त्याला महिना होऊन गेलं, अद्यापपर्यंत मला नकला दिलेल्या नाहीत. व त्यांनी जाणून बुजून माझ्याकडे, मी एक अनुसूचित जमातीचा असल्यामुळे मला जाणून बुजून नाहक त्रास व माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. व त्यांच्या ह्या बदनामी केल्यामुळे मला त्यांच्याविरुद्ध मी कालपासून बेमुदत धरणे आंदोलन चालू केले आहे. व त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी शिस्त व अपील 1979 कलम 8/1 नुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मी मागणी करतो. ती त्यांच्याकडून घाळ झालेला आहे. त्यांनी मला दुसरा अर्ज करायला सांगितल्यानंतर मी दुसरा पण अर्ज केला, तरी पण त्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे. द्यायची इच्छा नाही, कारण की मी एक अनुसूचित जमातीचा असल्यामुळे मला नाहक त्रास देत आहेत. मला 4 महिने हेलपाटे मारायला लावलेले आहेत. यांची तक्रार कलेक्टर साहेबांकडे पण केलं आहे. कलेक्टर साहेबांनी पण ह्यांना आदेश काढला आहे की त्या अधिकाऱ्याची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. पण येथील नायब तहसीलदार त्यांना जाणून बुजून पाठीशी घालत आहेत. तहसील कार्यालय, मंगळवेढा तहसील कार्यालयातील महसूल रेकॉर्ड विभागामध्ये कार्यरत असलेले अधिकारी शिवाजी भोसले यांच्या मनमानी व गैरकारभाराच्या विरुद्ध या ठिकाणी शिवसेनेच्या युवा सेनेचे शहराध्यक्ष अरविंदजी नायकवाडी यांच्या या ठिकाणी आंदोलन, बेमुदत आंदोलन कालपासून सुरू आहे. तर शिवाजी भोसले हा अत्यंत मुजोर आणि मस्तवाल अधिकारी आहे. रेकॉर्ड रूममध्ये त्याने अनेक खाडाखोडी करून चुकीची कागदपत्र, चुकीच्या नकला लोकांना दिलेल्या आहेत आणि चिरीमिरी घेतल्याशिवाय किंवा पैसे घेतल्याशिवाय तो कुठल्याही गोरगरीब माणसाचं कामच करत नाही. निराधार माणसाला 21,000चा उत्पन्नाचा दाखला देताना तो अडवणूक करतो आणि एकाही माणसाला इथं आलेल्या तो व्यवस्थित बोलत नाही. म्हणजे असा हा मगरूर अधिकारी आहे आणि त्याच्या ह्या मस्तवालपणाच्या विरोधात या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. आणि कालपासून आंदोलन सुरू असताना देखील तहसीलदार माननीय मदन जाधव साहेबांनी जशी दखल घ्यायला पाहिजे होती तशी आंदोलनाची दखल घेतलेली नाही. तर आम्ही जाधव साहेबांना विनंती करतो की तहसीलदार या नात्याने आपण या आंदोलनात स्वतः जातीने लक्ष घालून त्या भोसलेच्या विरोधात तात्काळ कारवाई करा, त्याला निलंबित करा अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो. आणि जर अरविंद नायकवाडीचं हे आंदोलन तुम्ही बदनाम करण्यासाठी, अरविंद नायकवाडीवरच जर त्यांनी खोटा जातीचा दाखला मागितला, महादेव कोळीचा दाखला मागितला म्हणून जाणीवपूर्वक इथली एक चांडाळ चौकडी अरविंद नायकवाडीची या ठिकाणी बदनामी करून हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो की चळवळीतल्या कार्यकर्त्यांना जर तुम्ही अशा प्रकारे टार्गेट करत असाल तर या ठिकाणी आम्ही महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळेंच्या पुतळ्याचं देखील जाहीर धरण करू, अशा प्रकारचा इशारा आम्ही आज या ठिकाणी देतोय.